अगले सप्ताह मुझे फिर लंदन जाना है ज्वाइंट पार्लियामेंट्री कमेटी में। सगळेच गडबडीने रमाईच्या बिछाण्याभोवती जमा झाले. माता रमाईचा तो अंतिम क्षण पाहून बाबासाहेब थरारले आणि त्यांच्या हृदयात चर झाले. बाबांच्या दिव्य दृष्टीला माता रमाईचा तो अखेरचा क्षण दिसला आणि लगेचच बाबांनी रमाईच्या तोंडात 2 चमचे पाणी टाकले आणि त्याबरोबर त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ही काळ रात्र आहे, सर्वांनीच ओळखले होते. काळाचा वारा माता रमाईच्या भोवती फिरत होता. सर्व उपाय थांबले. इतर सर्वजण औषधे उपचार करून काळाला तोंड देत होते. पण शेवटी मृत्यूची व माता रमाईची दुःखद भेट झालीच आणि दीनदुबळ्या समाजाची आई पहाटे पहाटे सर्वांना पोरखे करून गेली. बाबासाहेब उभ्या जागी मटकन खाली बसले आणि ओक्साबोक्सी रडू लागले. ही वार्ता मुंबई नगरीत पसरली आणि पोरखे झालेले अस्पृश्य बांधव मातेच्या अखेरच्या दर्शनासाठी राजगृहाकडे भरल्या अंतकरणाने मुंगीच्या रिघेने धावू लागले. उठा साहेब, उठा. मी तुम्हाला म्हणाले होते की माझ्यासाठी दुःख करत बसू नका. या देशातील सारी बेमारीच दुःख तुमची वाट पाहताय. ते सारे त्यांचा उद्धार करता म्हणून तुमच्याकडे पाहतायत. त्यांना फक्त ठाऊक त्यांचा उद्धार कोणी देऊ नये. ते फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता. साहेब, तुमची एकट्याची रवागिरी म्हणून तुम्ही यशवंता, मुकुंदा आणि आपली 9 कोटी दलित लेकरांना वाऱ्यावर सोडणार
नाही साहेब नाही. माझी शपथ आहे तुम्हाला. उठा, दुःखातून मुक्त व्हा आणि आपल्या कोटी कोटी दलित लेखकांच्या उद्धारासाठी कार्य करा. क्रांती सूर्य तू शिल्पकार रूढीच्या परंपरा दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा सत्वमुक्त नायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा नाही दिशा तुझीच गर्जना गर्जना भीमराया. सगळ्यांना बहुत खूप लाभ